अरे ते सोन्या काय खात खात येऊ राहिलं रे. कशा आहे रे दलिंदर पोट्टे. हा काही ना काही उचापतीचे धंदे करत राहते. अरे कुठचं आणलं रे तुम्ही हे कुत्रा थोडी होय काही, हे तर कोल्हा होय. बरोबर पाना डोळ्यानं. हा ते कोल्ह्यासारखं दिसते, हे आपल्या इकडलं नाही होय. हे गावरान थोडी होय आपल्या इकडलं. हे बा बरं, हे गावरानी बसलाय मोहनदाच्या पांडेल्या बशी, असं थोडी आहे. पाय ना, याची जात दुसरी आहे. अबे हा जात दुसरी आहे मला माहित आहे, पण हा कुत्रा होय नाही, हे कोल्हा होय. नाही तर थांब येऊ दे कोणाला ना कोणाले, पाटीलले नाही तर देवानंद भाऊले येऊ दे, विचारून देतो तुले. कोल्हा होय ना राजा, हे कुत्रा नाही होय ना. बरं दिलीप भाऊ, तुम्ही ओळखा हे काय होय तर. अरे आपल्याला काही एवढं त्याच्यातलं नॉलेज नाही आहे ना, म्हणून तो होय. पण हे कुत्रं नाही होय, मला असं वाटलं कुत्रं नाही होय म्हणून ना. मदन भाऊ कुत्रं होय का हे? तात्या जे म्हणून राहिले ते एकदम बरोबर म्हणून राहिले. हे कुत्रा होय नाही, हे कोल्हा होय. विकत घेतलं का रे का कसं काय सांगा सही. कोल्हे विकत घ्यायला लागले का तुम्ही? अबे जासान ना फॉरेस्ट ऑफिस वाले टाकन ना जायला, केस लागते बरं त्याची वाली. अरे तुम्हाला सांगू राहिलो का ते कुत्रा होय तसंच दिसते ते. इंग्लिश कुत्रा होय ना, आपल्या इकडलं गावरानी कुत्रा नाही होय. 20,000चा कुत्रा आहे ते, 5,000 गाण ठेवला आहे ते 10%. 15 दिवसात घेऊन जाते तो. तिकडे कर रे, तिकडे कर. ते मला चाटा लिहू राहिला, तिकडे कर लवकर त्याले. हे रे 90 मागे रे मागे. ड्युलर बाईचं 90. हे कोणतं नाव आहे? इंग्लिश कुत्र्याचं नाव 90. त्याचं नाव आहे दुसरं, पण त्याला 90 म्हटलं का पाहिजे. बाकीचे नाव घेतलं का पाहत नाही तो, म्हणून मग त्याचं नाव 90 ठेवलाय. आता आपण हे कुत्रा जे आहे डायरेक्ट मालकापासून नाही ठेवलाय, थर्ड पार्टी ठेवलाय. म्हणजे त्याच्या मनातला बी आहे. गजान आणलो होते गिराईक. काय म्हणते, भुकून बी नाही राहिला ना, भुकायला पाहिजे ना ते. साय कुत्र जे पाडतो आपण, हे अनोळखी माणसाची जात नाही ना. ते तुमच्यावरची कसे राहू राहिले? खरंच कोल्हा तर नाही होय हा? खिलाई पिलाई असते ना, जो खिलाई पिलाई चांगली टाकन त्याच्या अंगावर होऊन जाते ते. तर तुम्ही काय खिलाई पिलाई देऊ राहिले त्याले? हे देऊ राहिलो ना, तुरीच्या शेंगा देऊ राहिलो ना उकडलेल्या, मस्त खाऊ राहिलाच होतं. अबे तुरीच्या शेंगा खात असते का कुत्र? हा बकरी खात असते ना, कुत्र होय का नाही होय? अबे मला तर वाटवायला आता कोल्हा होय म्हणून हे. अबे काय तुरीच्या शेंगा टाकत असते का त्याले? काही लेका अक्कल नसल्यासारखे कामं करता का बे दोघं बी? पहिले विचारला आम्ही त्याले का काय खाते म्हणून, जे माणसं खाते म्हणे तेच खाते म्हणे. आता आम्ही तुरीच्या शेंगाच खाऊ राहिलो होतो घरी, म्हणून त्याच्यासाठी घेऊन आलो. तर तोय खाऊन राहिला ना, पाना खाऊन नाही राहिला का? पा बरं तुम्ही. तुरीच्या शेंगा टाकत असते का कुत्र्याले? हा जे माणसं खाते ते म्हणजे त्याला पोळी दे, त्याला अंडे दे. अबे तुम्ही काय देऊ राहिले त्याले? तुरीच्या शेंगा, ते बी उकडलेल्या. मस्त काम आहे तुमचं, मस्त काम आहे. सकाळपासून हेच देऊ राहिले वाटते त्याले. अरे आम्ही सकाळपासून तुरीच्या उकडलेल्या शेंगा खाऊ राहिलो, तर मग त्याला काय देऊ? हा त्याला काय पनीरची भाजी देऊ काय? का मटण देऊ आणून? त्याचे भल्ले चवणी दिसू राहिले. इनमी भेटू राहिले महिन्याभरात 500 रुपये वरतं, आणि 1000 रुपयाचा खानाच द्या लागेल त्याले. अरे मोहन, अरे तंबाखाची पुडी देतो बरं, पैसे लिहून ठेवतो. अरे काय होय रे हे रे, हा हे कुत्राच होय ना नेमकं, हे कोल्ह्यासारखं दिसू राहिलं. अरे आहे म्हटलं नव्हतं का मी तुम्हाला? पा अरे कोल्हा नाही होय तो, इंग्लिश कुत्रा होय. तसंच दिसते ते. आम्हाला पहिले तसंच वाटलं होतं. 20,000 रुपयाचा घेतला ना त्यानं समोरच्यानं, आम्ही गाण ठेवलं ते 5,000. बरं केलं. अरे तात्या मी काय म्हणून राहिलो होतो? बोला ना, बोला सई. आपल्याला शिंदे साहेबाचा फोन आला होता, आपल्याला बोलावलं त्याने उद्या सकाळी. आता कायच्यासाठी बोलावलं त्यानं? झालं ना सगळं म्हणा नील. अरे नाही, त्याच्यासाठी नाही बोलावलं. पाटीलले, मले, तुम्हाले, सोकारीले, चौघाले बोलावलं. आपल्याला काय कसं त्यानं बांधलं, कसं केलं, काय केलं ते सगळं रिपोर्टमध्ये लिहा लागते ना त्याला, त्याच्यानं बोलावलं. तुम्ही येऊ राहिले ना सोबत? चाललं जाऊ ना, काही हरकत नाही, चाललं जाऊ. का रे मग त्याला खाले काय टाकू राहिले तुम्ही? अबे काय उकडलेल्या तुरीच्या शेंगा काय ते टाकणं होय काय राजा माणसं आहे तुम्ही? ते टाकत असते का रे त्याला? मग काय त्याच्यासाठी काय काजू बदाम आणू आता का किलोभर मटण आणू? अरे जे आम्ही खाऊ राहिलो तेच देणं त्याले. फालतू चावणी नाही पाहिजे, आपलं थोडी होय ते. अरे राम राम हो, राम राम देवानंद भाऊ, तात्या. अरे राम या जरा अंग पाय शेकाली इकडे. अरे काय होय रे हे, कुठून आणला कोल्हा? हा कुत्रे ठीक होते, आता कोल्हे पोचायला लागले का तुम्ही? पकडांना का ते फॉरेस्टवाले टाकन ना जैलात, लागन ना केस, कायले जास्तीचे कामं करता? का रे सोन्या, खरंच तो कोल्हा नाही होय रे बा? हा आता जो तो कोल्हाच म्हणून राहिला नाही ले, काय माहितले का भुकून बी नाही राहिला ते, काय सांगता नाही येत. कुठून आणला रे बा? आपल्या जंगलातून आणला काय? कोल्हा नाही होते पाटील, ते कोल्ह्यासारखं दिसणारं कुत्रं होय म्हणते, ते इंग्लिश कुत्रं होय, आपल्या इकडलं नाही होय. कायले रे नसले निचापतीचे धंदे करता, आपले गावरानीच कुत्रे बरे आहे ना. हा काय बिचारे शिया भाकरीवर तर राहते, कायले इंग्लिश कुत्र्याच्या मागं लागले. 0 बजेट काम आहे याचे, तर भल्ले चवणीला आहे ते. इंजेक्शन द्या त्याला महिन्याच्या महिन्या, आणि ते कुत्र्याचं ते अलग खाणार आहे ते द्या. ते चवणे दुसऱ्या इकडे, आपल्या इकडे नाही चालत ते पाटील, आपल्या इकडे बिलकुल नाही आहे. हा जे आपण खाऊ राहिलो तेच टाकू राहिलो. आता हे उकडल्या तुरीच्या शेंगा आणल्या, तेच चालू राहिले त्याला सकाळपासून, खाऊ नाही राहिला. का जराशे डोक्यावर पडले का रे तुम्ही रे? तुरीच्या शेंगा कोणतं कुत्रा खाते रे? हा काही कामं करू राहिले नसले निचापतीचे धंदे. का हो तात्या, सांगा ना समजावून जराशे. मी बोलू थकलो त्याले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते पाच बसून त्याचं. अरे तात्या, फोन आला होता म्हटलं शिंदे साहेबाचा. हा सांगितलं ना मले, सांगितलं देवानंद भाऊ ना, बोलावलं म्हणे 4 जणाले, वसंतराव मले आणि तुमच्या दोघाले. गवाही द्या लागते म्हणे काय कसं पकडलं तर.
चालला तुम्ही सकाळी? हाव जास लागते ना, फोन आलता ना त्याचा. अरे तात्या, फक्त एक काम करजा. हे कने रातभर, आता आमच्या घरापाशी काही जागा नाही आहे कुत्रा ठेवाले. तुमच्या घरी चांगलं पटांगण आहे, तर हे कुत्रा म्हटलं रातभर राहू द्या फक्त तुमच्या घरी. बांधून ठेवून देतो बाहेर. नाही रे नाही, नसले उद्योग आपण करत नाही. जे पहिले तुम्हाला समजायला पाहिजे होतं ठेवायच्या अगोदर, ते तिकडेच ठेवा तुमच्या घरी. आपल्या घरी नाही पाहिजे ते. बस रातभर झोपून द्यायचं आम्हाला. अरे मोहनदा, त्या घरी चांगलं पटांगण आहे ना. हा, रातभराची गोष्ट आहे. ते तिकडेच काय आहे, ते तुमचा पाठ बसा. इकडे काय पाहिजे नाही ते सोंग कुत्रा हे ते. हा, ते भूक 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 करू करू आमची काय झोप नाही होऊ देत का तू? ते पाठ बस तुमचं काय आहे ते. आणलं कसं त्याच्या घरी बांधून द्या. कसं करतो रे मग सोन्या? आता लावून घेऊ काही ना काही जुगाड. चल चलवर त्या कुत्र्याला घेऊन चल इकडे. चला बंद करा ते इजो वाजो करा. जाणार आहे आपल्याला सकाळी उठून पोलीस ठाण्यात. हे पा, जे झालं ते खरं खरं सगळं सांगून द्यायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. हा, जे आहे ते सगळं सप्पा सप्पा सांगून द्यायचं. कसं काय केलं यायनं किडनॅप तुम्हाला, कुठं मारलं, काय केलं, सगळं सांग जा. वसंतरा, तुम्हाला खास सांगणं आहे, जास्ती पाजरगाई लावजा नका. आणि तुमची ते शूरवीर गाथा बंद कर जा. जे मुद्द्याचं आहे तेच सांग जा. हट, मी काय सांगतो, जे आहे ते मुद्द्याचं सांगितलं आणि चला बा आपल्या कामधंदेशीर. बसता का तिथं? झालं ना? आणि चला अंदर चला. सांगताना दांदरता नका फक्त. अरे मेश्राम सर, तुम्ही विचार कर ना. 3 दिवसापासून मार खाऊ राहिले ना ते. 3 दिवसापासून शिंदे साहेब होईन ते. शिंदे साहेबच्या टावळीत आले तर कसं असते माहित नाही काय? हे हरामखोर आहे तिघ. हा, एकेरी नाव घेऊन डायरेक्ट शिंदे साहेबाचं शिंदे आणि मोरे साहेबाचं मोरे. लय नाही झालं काय? आता तुम्ही मला पाहिलं ना, मेश्राम म्हणेन ते मले. अरे मला टाळडे म्हणेन ते, मला टाळडे म्हणे. अरे आलेच नाही का हे 4 जण? आधी घ्यायला फोन लावला होता तर काल शिंदे साहेबांना फोन केला होता ना. काय कसं झालं ते सांगा म्हणे. कारण शिंदे साहेबांना 3 दिवस लगातार मारलं द्यायला. आता हा 4था दिवस होय. ए अरे आले का तात्या? बरं झालं, आता तुमचं नावच काढलं होतं जेमतेम आम्ही. कुठे गेले शिंदे साहेब? कुठे गेले? मोरे साहेब कुठे गेले? त्याचा फोन आला होता काल. हा, त्याच्यासाठी बसलो आम्ही. ते जरा पिशार काढू राहिले बाबू मरांडीचा आणि गंग्याचा. त्याच्याच्यानं आम्ही बसलो इथं. तर ते काय कसं झालं आम्हाला पुरं सांगा. आम्हाला इथं लिहा लागते. चला सांगा काय कसं झालं, मला पुरं वास्तविक सांगा. झालं असं की मी वावरात झोपलो होतो, ते दोघं आले तिकडून आणि डायरेक्ट बंदूक लावली. अरे मग काय, मग साहेब झाले शिंदे साहेब आणि मोरे साहेब, आणि मग तुम्ही आले कुत्रा घेऊन. तुम्हाला माहित आहे सगळं. मग बस झालं, जाऊ शकता तुम्ही. कुठं झोडपून कुठं राहिले म्हटलं ते? जा ना, जा पाहून घ्या. हे इकडे जा मांग, चांगलं धूर आले त्याले. साहेब साहेब कसं नका वळू ना, कसं नका वळू ना. अरे आमच्यासोबत कोणीच नाही ना, आम्ही दोघंच होतो ना प्लॅन मध्ये. साहेब कसं नका वळू, लय लागते हो. बंदुका बंदुका कुठून आणल्या तुम्ही? कोणा दिल्या कुठून आणली ते स्मगलिंग? सांगा लवकर, सांगा बंदुका कुठून आणल्या. सांग लवकर, सांग गंग्या, सांग बंदुका कुठून आणल्या, नाही तर झोडतो आता अधिक तुले धरून. सांग लवकर. अरे नकली होत्या बंदुका, बंदुका नकली होत्या त्या. अरे साहेब खरंच नकली होते ना, खरंच नकली होते ना. साहेब केस नका वळून, साहेब साहेब केस नका वळू ना, अंगार होते ना. घुसून ठेवा अंगार उठा. कुठून आणल्या होत्या बंदुका? सांगा लवकर त्या माणूस काही सांगा. अरे मला नाही माहित, बाबू मराठीला माहित आहे. अरे शिंदे साहेब केस नका वळू, केस नका वळू. 3 दिवस झाले लगातार मारवाल तुम्ही. अरे नका मारू, एवढं जीव चालला जाईल आमचा वाला. अरे आम्हाला तिकडे सेंटर जायला टाकून द्या. सांगा सांगा तुमची बाकीची गँग कुठं आहे? माणूस की सांगा, सांगा लवकर. हे पुरं प्लॅनिंग केलं होतं तुम्ही. हा, आम्हाला पकडलं तुम्ही नाही, आम्हाला मारू राहिले होते. पलट पलट तिकडे पलट, नाही तर झोडपा तोंडावर दिन कधी. पलट लवकर तिकडे. अरे बस करा साहेब, किती मारता हो? 3 दिवसापासून मारवाले तुम्ही. अरे लय झालं मारणं, एवढं तर आम्ही कोणालाच नजर मारलं. साहेब आरामानं मारजा हो, आरामानं मारजा. अरे बापरे. अरे मोरे साहेब तुम्ही करून का राहिले? चला झोडपणं चालू करा. पलट तिकडे, पलट गंग्या, पलट तिकडे. अरे बापरे मोरे साहेब, आरामानं मारा हो. मी आता तुम्हाला साहेबच म्हटलं, या बाबू मरांडीनं तुम्हाला एकेरी नाव घेतलं. अरे साहेब खरंच ना, आम्ही दोघंच होतो प्लॅनिंग मध्ये, कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच चाललो होतो दुबईले. बंदुका कुठून आल्या? त्या AK-47 कुठून आल्या? सांगा सांगा सांगा, नाही तर अधिक मारतो कधी तुम्हाला. साहेब लय उरायली हो अंगार केसाची. लय मारला तुम्ही, आता सोडून द्या ना, आम्हाला सोडून द्या. सेंटर जायला टाकून द्या, जन्मटेप करा, पण आता मारू नका. काय म्हणतो भोसुडे म्हणे? शिंदे शिंदे तुला पाहून घेईन म्हणे. नाही एका गोळीत तुमचा खेळ खतम. हा, आता रे, आता कसं? अरे गलती निघाला साहेब ते तोंडातून. जाऊ द्या ना आता. आता द्या ना मला सेंटर जायला सोडून. इतका लवकर थोडी काही, इतका लवकर नाही. अधिक 2 दिवस पिशार काढायचा आहे मला. 2 दिवस पिशार काढल्यावर माझी इच्छा झाली तर सोडीन. हा, तसं आम्ही तिकडे सांगितलंय मोठ्या पोलिसाला का सापडायचे आहे म्हणून. ते समजले काय? दोघं जण तुम्ही. आम्ही इकडली केस तिकडे जाऊच नाही दिली. मी जितका दिवस चाहेन तितका दिवस तुम्हाला झोडपू शकतो, समजले? आणि तुम्ही मेले बी तर काही गम नाही. अरे असं नका करू साहेब, वाटल्यास तुम्ही मारा आम्हाला, रोज मारा, पण मारू नका टाकू. रोज मारा वाटल्यास. सांग माणूस की ना, कोण कोण होतं त्यासोबत? सांग नाही तर अधिक झोडपीन कधी. अरे साहेब खरंच सांगतो ना, का आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. त्या बंदूक आम्हाला एका दुबईच्या माणसाने दिल्या होत्या. दुबईचा माणूस आलता भारतात. खोटा बोलू राहिला काय? झोडपू का अधिक धरून? झोडपू काय?
साहेब साहेब कसं नका वळू ना साहेब कसं नका वळू साहेब कसं नका वळू नमस्कार नमस्कार शिंदे साहेब मोरे साहेब. अरे नमस्कार. पा कसं पिसाच घेऊन आलो. मी म्हटलं होतं ना तुम्हाला का शिंदे साहेबाचा मार एकदा खाल्ला का 7 जन्म भुलत नाही. अरे तात्या मी का म्हणून राहिलो, तुमचे ते 3.5 लाख रुपये गेले ना, त्याचं विचारून घ्या ना यायले. हा शिंदे साहेबाले म्हणा, ते विचारा म्हणा 3.5 लाख रुपये कुठे गायब केले त्या यायनं. 3.5 कायचे, मी तर 4 म्हणतो. 50,000 मात एकटा खर्च केले. करशील असे काम? सांग माणूस केलं सांग ना, टाकतो अधिक झोडपेच्यावर. नाही साहेब नाही, आता कधीच नाही करत. आता तर जिंदगीत बी नाही करत असे कामं. बस लय झालं, आता नाही करत. आता मारू नका फक्त तुम्ही. आणि तू रे गंगे राशीन काय सोबत? राशीन आता असे कामं करायला राशीन काय? सांग नाही तर झोडपे टाकतो अधिक. नाही साहेब आता नाही राहत मोरे साहेब. लय मारला तुम्ही, एवढं भयानक मारा आम्ही कधीच नाही खाल्ला. अरे बापा 3 दिवसापासून लगातार सकाळ संध्याकाळ मारू राहिले. फक्त नाश्ता पाणी करता तेव्हाच फक्त आराम राहते. सकाळ संध्याकाळ कायले म्हणते. कर ना कर जी कर गंग्यान बाबू मरंडी नाही डॉन म्हणायचं आम्हाला. डॉन म्हणायचं. शिंदे साहेब यायनं पहिले 50,000 मागितले ते दिले, मग 1 लाख मागितले ते दिले, मग 2.5 लाख मागितले ते दिले. तर हे पुरे 4 लाख रुपये होते. हे 4 लाख रुपये कुठं त्यानं गायब केले हे विचारात येईल. अरे मारू नका ना साहेब, मारू नका ना. आम्हाला नाही माहित, आम्ही फक्त त्याच्यात 50,000 रुपये खर्च केले दारू आणि मटणात. बस बाकी काहीच नाही. आम्हाला माहित नाही. 3.5 लाख रुपयाच्या बॅगा आम्हाला नाही माहित. मारू नका असं कसं? हरामाचे आहे का 3.5 लाख रुपये? सांगा कुठं गायब केले तुम्ही 3.5 लाख रुपये? सांगा लवकर सांगा, नाही तर अधिक मारण. अरे नाही ना साहेब, खरंच नाही माहित ना. तुमच्या देखताच तर तुम्ही पकडला आम्हाला. आम्ही काय हातही नाही लावला. आम्हाला माहित आहे का कुठे गेले तर. सांग गंग्या सांग 3.5 लाख रुपये कुठे गेले? सांग लवकर, नाही तर टायकच फोडतो आता. तुम्ही मेले बी तर काही गम नाही म्हटलं. कोणा साहेबाला माहित नाही का आम्ही तुम्हाला पकडून मारू आलो म्हणून? तुम्ही इथं मारता मेले बी तर कोणालाच काही गम नाही. सांगा माणुसकीनं सांगा, त्या बंदुका कुठून आणल्या होत्या आणि 3.5 लाख रुपये कुठे गेले? सांगा लवकर. तोपर्यंत तुम्ही सांगसान नाही, तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. सांगा माणुसकीनं. अरे साहेब तुम्ही आम्हाला किती काही मारा, याच्या डबल टिबल मारा, पण आम्ही पैसे घेतले नाही. आम्ही फक्त 50,000 रुपये खर्च केले. बाकी आम्हाला 3.5 लाख रुपयाचं काहीच माहित नाही. का हो तात्या, हे तर एवढे मारून बी सांगून नाही राहिले. खरंच यांना घेतले असन का नसन घेतले? आता एवढं मारल्यावर तर चांगला हाव म्हणून देते. ज्यानं घेतले नाही थोय हाव म्हणून देते ना. अरे मग गेले कुठं 3.5 लाख रुपये यायनं नाही घेतले तर? पूर्ण इकडे पाहिलं ना आम्ही. सांगा ना तसं शिंदे साहेबले, का त्या हवेलीत आम्ही सगळं इकडे पाहिलं म्हणा, आम्हाला कुठंच बॅगा दिसल्या नाही म्हणा. सांगा त्याला असं. साहेब केस नका बडवू. लंगार होते साहेब, केस नका बडवू. अंगार होते 3.5 लाख रुपये घेतले. बंदुका कुठून आणल्या? आम्हाला धवसा देऊ राहिले. आम्हाला धवसा पोलीस वाढलेले एका गोळीत तुम्हाला खतम करून आम्ही डुबैले. अरे बाबा लय झालं नाही, लय झालं. अंगार उडाली का तुला माणूस म्हटलं होतं ना आमच्या ताब्यात येऊन जाय, सजा कमी होईल. तुला ऐकलं काय? नाही ऐकलं. मग आता घे. शिंदे साहेब आम्ही त्या हवेलीत जाऊन पाहिलं आजूबाजूले, पण आम्हाला कुठेच बॅगा सापडल्या नाही. यायनं 100% त्या बॅगा गायब केल्या. याची गाडी माणसं आहे कोणतरी. अरे तात्या जाय ना इथून. आम्ही काहीच नाही घेतले ना, फक्त 50,000 खर्च केले. आणि आमचे कोणते गाडी माणसं आले नसते का मग आम्हाला तिथं वाचवाले? काय बोलवलं तू? अबे तुम्ही करू आला का? त्याहून मोठे यांचे जा आधी गोळा जायचे कसं अधिक. शिंदे साहेब केस नका बडवू. लंगारू आली. अरे मोरे साहेब केसू नका वळवलं अंगारवाली हो. मोरे साहेब 3 दिवसापासून मारूनच राहिले. राजू पाणी गिनी तर पाजा. पाणी पाहिजे तुला? पाणी अबे अशा कांडा करायच्या वेळेस नाही समजलं का तुम्हाला? आम्हाला पाजलं का तुम्ही पाणी पाजलं काय? 3.5 लाख रुपये आम्हाला माहीत झालं तात्या, तर घरपोच येऊन जाय. लोन नका घेऊ तुम्ही. जा तुम्ही आता आम्हाला आणखी मारू द्या यायले. 3.5 लाख रुपये कसे करून त्याच्यापासून काढा साहेब. ल मेहनतीनं ते 3.5 लाख रुपये कमावले मी. जा तुम्ही आता इथून, मी पाहतो ते. जा पिसार काढायचा आधी त्याचा. शिंदे साहेब खरंच माहित नाही 3.5 लाख रुपयाच्या बॅगा कुठे गेल्या तर. ठीक आहे ना, मला नाही माहित ना. 2 मिनिटात सांगशील तू, थांब आता. अरे ते 2 चोट्टे म्हणून राहिले. पोलीस ठाण्यात गेलतो तर आम्हाला माहित नाही म्हणते का पैसे कुठे गेले. आम्ही फक्त 50,000 खर्च केले म्हणते. अरे असं कसं होऊ शकते? मग कुठे गेले ते पैसे? कुठे गेले 3.5 लाख रुपये? तुम्ही पाहिले गेलते तिथं बरोबर पाहिलं तुम्ही. बॅग होईन ते बॅगीत कोणा पैसे फेकले असेल बॅग भरून तिकडे धानलीत नाही. ते सगळं इकडे पाहिलं का तुम्ही बरोबर? 5 जण होतो आम्ही. सोन्याचे त्या सल्ल्या शाहरुख सगळ्याले म्हटलं होतं का जर बॅग सापडली तर 1000 शिल्लकचे देईन, म्हणजे 2,000 रुपये देईन. मग तरी सापडली नाही. ते किती वेळपर्यंत पाहिलं आम्ही. गेले मग ते आता पैसे. जाऊ द्या, आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. गेले ते राहू द्या. असं कसं? मी पाहिल्याशिवाय थोडी राहणार आहे. चल येतो मी. गेले ते पैसे, आता सापडते काय? सापडते बरोबर, मी पाहतो ना. कायचे सापडते आता? गेले ते? अरे मी काय म्हणून थोडेसे तिकडे वाना. मग धंद्याचा टाइम आहे आणि तुम्ही मग पांटेलेलेच घेऊन घेता. बंद राहते तर बरोबर आहे, पण तुम्ही उघडल्यावर बी जरासं काही राजा शर्मा वाटू द्या. मला धंदा करू देता का नाही करू देत? का तुमच्यासारखा बेरोजगार करता मला? बेरोजगार काय जाऊ आम्ही का बेरोजगार आहे का? पेन्शन चालू आहे आम्हाला. अरे तुम्हाला पेन्शन चालू आहे म्हणून तुम्हाला टेन्शन नाही, पण आम्हाला कोणतं पेन्शन आहे? आम्हाला तर कामा धंद्याचं टेन्शन घ्यास लागेल ना. जा ना, थोडे व्हा ना तिकडे.
पाय रे जमलं ना आता आता किलबिल नको करू फालतूची. एखादी खुर्ची आणा लागते इथं टाकाले, बसा उठाले होऊन जाते मस्त झाडाखाली. ते तुमची खुर्ची हा तिकडे टाकायची 10 हात दूर. इथं पांटेल्याच्या बाजूला नाही टाकायची. इथं किलबिल नाही पाहिजे फालतूची. तुमच्याच्यानं इथं मग बाकीचे खर्रा पोळी पानं खाली येत नाही. वळकीचे आहे म्हणते यायले चारा लागन म्हणून तिकडे जे काय आहे ते पांटेल्याच्या दूर या तात्या आले. पैसे तर पाहूनच राहीन, पैसे नाही जाऊ देत कुठं. अरे राम राम हो तात्या. अरे राम राम नामदेवराव. अरे बापा, पुरीच्या पुरी गँगच इथं आहे. दे बरं मोन्या, तंबाखूची पुडी देतो. अरे आले का आधी डबल इथंच गोंगाटा कराले. म्हणून बोलू मी तात्या कटायलो हो यायले. आता काय करू मला समजत नाही. मी धंदा करू का यायलेच. अरे जाना यार तिकडे जाना, मला धंदा करू द्या ना. घे ना बे, काय लावली त्या हा घडी. अबे तर गर्दी दिसान तर गिरायक घ्या का बा, इथं काहीतरी नवल विशेष भेटते म्हणून. एवढे तुला नॉलेज नाही का धंद्याचं? नाही नॉलेज नाही. तुम्ही द्या मला नॉलेज आता धंद्याचं. दे तंबाखूची पुडी दे पहिले एक, आणि चुन्याची पुडी देतो. हे घ्या तुमची तंबाखूची पुडी आणि तिकडे साईडला थांबा आणि साईडला खा. इथं पांटेला समोर नका खाऊ. अबे पण माल तर त्या पांटेल्याहूनच घेतला, तर त्याच पांटेल्यावर खाईन ना. माल इथं खा पण गोष्टी इथं नका करू. गोष्टी जरा 10 हात दूर. काय म्हणले तात्या पोलीसवाले? अरे ते सांगून द्यायला पाहिजे होतं तुम्ही. पैशाचं 4 लाख रुपये दिसून नाही राहिले म्हणून, त्या चोट्ट्याने घेतले म्हणून. अरे काय सांगू आता तुम्हाला, एवढं मारू राहिले त्याले, उघडं करू मारू राहिले. आणि मी हा मुद्दा मांडला का 4 लाख रुपये माय गायब आहे म्हणून शिंदे साहेब. तर शिंदे साहेबने एवढं मारलं त्याला, एवढं मारलं तरी ते म्हणे का आम्ही घेतले नाही. मग विचार पडला का 4 लाख रुपये गेले कुठं. तुम्हाला कोणावर डाऊट आहे? कोण केले असेल ते 4 लाख रुपये गायब? आता कोणाला म्हणू शकतो आपण, सगळे जण तिथं होतो. हा कोणीच नव्हतं असं का इकडे तिकडे पळायला म्हणून. तर आपण कोणाला म्हणणार आहे? आता काय कॅमेरा थोडी लावला होता आपण तिथं. अरे कुठं आहे हो तात्या तुम्ही? काय राजू हो, गावात एवढा मोठा प्रोग्राम ठेवला आहे, तुम्हाला माहित नाही काय? कोणता प्रोग्राम? आता चालू आपण 1 घंटा अगोदर पोलीस ठाण्यातून. आता तुमच्या सोबत असतो तुम्ही. अरे ताबडतोब गड्डा मैदानावर या तुम्ही, आणि सोबत आणखी कोणी असेल त्याला घेऊन या. बरं आलो. चला बरं सगळे चला लवकर गड्डा मैदानावर चला ताबडतोब. लय अर्जंट काम पडलं. चला देवानंद भाऊचा फोन आला मला. असं कोणतं काम पडलं? जाऊ दे. हेच काम आहे त्याले. आम्ही जे तुमच्या गावात आलो आहे ते तुमची बेरोजगारी मिटवून तुम्हाला रोजगार देण्यासाठी आलेलो आहे. अरे देवानंद भाऊ, तात्या कधी येते आपले? अरे कुठं गेलते हो तात्या? एवढा मोठा प्रोग्राम आहे आपल्या गावात बेरोजगारी मिटवायचा, आणि तुम्ही तिकडे कुकडे मोहनच्या पांटेल्यावर टाइमपास करू राहिले. तुम्हाला माहित नव्हतं का हे? माहित असतं तर तुम्हाला फोन करायची गरज पडली असती काय? इथं पहिलेच मी उपस्थित असतो. बरं हे गोडबोले साहेबांनी नाही सांगितलं आपल्याला, आणि देशमुख साहेबांनी नाही सांगितलं आपल्याला का कायचा रोजगार देऊ राहिले का काय करू राहिले. आता आले जाय तर पाहूनच घेऊ कायचा रोजगार देऊ राहिले हे. तर आम्हाला जसं माहित पडलं का ह्या गावात शिकले सवरले खूप आहे आणि बेरोजगार खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्या गावातच कंपनी बनवायचा निश्चय केला. तर कसं आहे ते कंपनी तेव्हाच बनवू शकते जेव्हा सगळ्याच्या तुमच्या सह्या राहन. हे जे रॉय सर पाशी तुम्हाला कागद दिसते याच्यावर सगळ्याच्या सह्या करून द्या, जेणेकरून आम्हाला संमती मिळेल का तुम्हाला खरंच रोजगाराची आवश्यकता आहे. आणि शिक्षित आणि अशिक्षित असे दोन्ही वर्ग आपल्याला चालते, त्याचे तुम्ही लोड काही घेऊ नका. त्या हिशोबानं तुमचं शिक्षण राहील, त्या हिशोबानं तुम्हाला महिनेवारी पैसे आम्ही देऊ करू, आणि त्या हिशोबानंच तुम्हाला काम मिळेल. तुम्ही निश्चिंत राहा. शिकले आणि अशिक्षित असे दोन्ही लोकांना आम्ही रोजगार देऊ. टाळ्या. अरे तात्या हे रोजगार देऊ राहिले हे बरोबर आहे, पण कायच्यावर देऊ राहिले? मी शिकलो सवरलो आहे ना, रिटायरमेंट आहो ना मी. हा सरकारी नोकरीवर होतो ना. काय नेमकं आहे काय याच्यापाशी? हे कायच्यात रोजगार देऊ राहिले हे तर विचारा. आपण नाही विचारू तर कोण विचारू? आपण सर्वसाधारण लोक आहे या गावातले. अरे DSP देशमुख साहेब आणि गोडबोले साहेब, अरे म्हटलं आपल्या गावात एवढं मोठं काहीतरी येऊ राहिलं, तर हे जे रोजगार देणार आहे हे कायच्यावर देणार आहे, म्हणजे काय लागणार आहे? अरे 2 मिनिटं सांगते ना, ते सगळं सांगू राहिले ना. सांगा रॉय साहेब. व्हेरी गुड. आवडलं मला. असंच प्रश्न विचारणारं पाहिजे होतं मला. ही जी कंपनी येणार आहे हे केमिकलची येणार आहे, आणि हे 7 पहाडी व 5 पहाडीच्या मधात बनणार आहे. त्यामुळे तिच्या जंगलातनी आम्ही ही कंपनी उभारणार आहे. तर तुमच्या सगळ्याची सहमती असेल तरच मग आम्ही ही कंपनी उभारू शकतो व तुम्हाला रोजगार देऊ शकतो. अरे देऊ नका रे कोणीच गावाले, सह्या नका देऊ रे, कोणीच सह्या नका देऊ. हे कंपनी इथं पाहिजे नाही आपल्याला. हे केमिकलची कंपनी येणार आहे. आजूबाजूच्या ज्या शेत्या राहीन त्याचं पीक पाणी खराब करणार आहे हे. तिथच्या जनावरांवर बी फरक पडणार आहे आणि आपल्या लोकांवर बी फरक पडणार आहे. एकच जण सही करू नका. अरे देशमुख साहेब आणि गोडबोले साहेब काय पाहिजे आता? याचं भडकून द्यायचं काम आहे. आता आम्ही तुम्हाला रोजगार द्यायला आलो तर कुछ पाने के लिए कुछ तो खोना पडेगा ना. तात्या चुपचाप राह. इथं सगळ्याचं भल्याचं पाहा लागते, त्याला एकट्याच्या भल्याचं नाही पाहा लागत. सगळ्याच्या भल्याचं पाहा. इथं सगळ्या लोकांना विचारतो का रे तुम्हाला रोजगार पाहिजे का नाही पाहिजे. हे पाहून घ्या, ऐकून घ्या सगळेजण. जेवढे मागे जण उभे आहे तुम्ही हे सगळेजण ऐकून घ्या. लोक काय म्हणते आम्हाला रोजगार पाहिजे म्हणते. अरे पण तात्या ते केमिकलची कंपनी किती खराब आहे माहित नाही तुम्हाला? आजूबाजूच्या सगळ्या जे शेतीचे पीक आहे ते पुरे खराब करून टाकन. जंगली जनावरं मरण, लय काही होऊन जाईल, पुरं नुकसान होऊन जाईल. विचार करून घ्या आताच लोकांना म्हणा. आताच विचार करून घ्या सगळेच्या सगळे. लय मोठं नुकसान होईल आपलं.
जे आजूबाजूच्या शेत्या आहे आपल्या पूर्ण गावाला लागून त्या पूर्ण खराब होऊन जाईल. आणि रोजगारची काय गरज आहे तुम्हाला? शेत्या करा ना आपापल्या, त्याच्यातही पैसे आहे ना भक्कम सारे. हा एवढाले तुम्ही हायवेला लागून वावर घेऊनच राहिले दरवर्षी, तरी तुम्हाला खायचा रोजगार पाहिजे रे. अरे ज्याच्या पैसे शेती नाही जाते त्यानं काय करा, त्यानं काय करा, शिकले सवरले आहे ना ते, काय करावं त्यानं? अरे शिकले सवरले आहे तर शेतीतच तुम्ही काही ना काही आणा ना, शेतीचं काही ना काहीतरी नवीन अपडेट आणा ना तुम्ही. तुम्ही काय करू राहिले शिकले सवरून नसून? शेतीविषयक शिका ना तुम्ही, शेतीविषयक नॉलेज वाढवा ना. हे केमिकलची कंपनी आणून सगळ्याला तुम्ही एकदम हे करू राहिले, तब्येत खराब करून घेसान, सगळं नुकसान होऊन जाईल आपलं. राय साहेब, या माणसाच्या ना आपली कंपनी ह्या गावात काय कुठंच नाही उभारू शकत. काहीतरी करा, काहीतरी करा, लवकर करा. तुम्हाला आम्ही 30,000 रुपये महिना देऊ. हा सोबत मेडिकल वगैरे सगळं फुकट. विचार करा, पक्का विचार करा आणि लवकर याच्यावर सह्या मारा सगळे गाववाले. द्या ना इकडे, आम्ही मारतो सह्या. यायले काय येतं यायचंच पाहिजे. द्या ना, द्या आम्ही मारतो सह्या. द्या ना इकडे, द्या आम्ही मारतो सह्या, द्या ना इकडे तो कागद. लोक तर पुरे पागल झाले हो पाटील आणि देवानंद भाऊ. हा पुऱ्या गावाची बरबादी होऊन जाईन आपल्यावाल्या, तब्येता खराब होईन, पीक पाणी खराब होऊन जाईन आपलंवालं. जंगली जनावर पुरे मॅट सारखे करण. कारण आता ते झाडाची कटाई करण किती मोठे तिच्छा सांगा. आता सांगा, हे आपणच वाईट करू राहिलो, आपणच याला जिम्मेदार राहीन, सांगून राहिलो सगळ्याले. अरे पण इथं कंपनी उभारासाठी यायले परमिशन कोण दिली? अरे कोण म्हणजे सरकारनंच परमिशन दिली असं नाही यायले. आणि हे येऊन आता गाववाल्याची सह्या घेन म्हणजे झालं, गाववाल्याची सहमती घेऊन घेणे हे. मग अरे यार, एवढ्या मोठ्या शेतीचं नुकसान होऊन जाईल आपल्याला. शेती एवढं सारं पिकून देऊ राहिली, हा एवढे मोठे पैसे कमावून देऊ राहिली, तरी हे त्या कंपनीच्या मागे लागूनच काय राहिले. गोडबोले साहेब आणि देशमुख साहेब, हे तुम्ही गाववाल्यासाठी एकदम वाईट करू राहिले. हे परत फेड करा लागेल आपल्याला त्याची. तात्या पाटील आणि देवानंद भाऊ, तुम्ही या गोष्टीच्या मनात पडू नका, समजले काय? तुम्ही तुमचंच पाहता हर वेळेस फायद्याचं, या गाववाल्याचं कोण पायन? आणि जाऊ द्या ना, तुमच्या काय वावरा मागू राहिले का ते? हा ते 7 पाळी आणि 5 पाळीच्या मंदातली जागा मागू राहील ना, जाऊ द्या ना, काय फरक पडू राहिला? अरे हो, पण तिथं जे जंगली जनावर आहे त्याचं कसं मग? ते तर आपल्या गावात आहे ना. हा मग काय करसान सांगा मला तुम्ही, सांगा डॉक्टर साहेब. आणि याले तुम्हाला परमिशन कोणी दिली? ह्या साऱ्या कंपन्या इथं केमिकलच्या आणण्यासाठी तुम्हाला कोणी दिली परमिशन? परमिशन आम्ही सरकारपासून आणलेली आहे आणि सरकारनं आम्हाला परमिशन दिली आहे या गोष्टीसाठी. त्याच्यात आम्ही इथं आलेलो आहे. तुम्हाला पाहिजे असेल रोजगार तर येऊन जा आणि याला सह्या मारा. अरे आणा तो इकडे कागद, आम्ही मारतो सह्या सगळे गावकरी. मारताना रे सगळे जण. रोजगार पाहिजे का नाही पाहिजे आपल्याला? पाहिजे, रोजगार पाहिजे आम्हाला, आम्ही मारतो सह्या. द्या इकडे द्या. जमलं आपलं राय साहेब, जमलं आपलं काम, जमलं. चला द्या, या जायले सगळे जण सह्या मारा. आपलं नाव लिहा, सह्या मारा. आणि आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स घेऊन येतो तिथं, पासपोर्ट तुमचं सगळं व्यवस्थित करून देतो. 35-40 रुपये महिना राहील तुम्हाला, शिकलेले ना अशिक्षित राहिले मी. तात्या, हे जे पर्यावरणले आता एवढं नुकसान करण ना, हे सगळ्याला भोगा लागन. हे सगळ्याला भोगा लागन तात्या, सगळ्याला भोगा लागन. हे जर तुम्ही आता अडवलं नाही तर तुम्ही हे भोगायला तयार राहा, सगळे जण भोगायला तयार राहायचा. आता ऐकूनच नाही राहिले नामदेवराव लोक. आता काय करावं सांगा तुम्ही? आता तुम्ही शिकले सवरले, तुम्ही सांगा आता काही ना काही त्याला समजावून. ते ऐकूनच नाही राहिले, त्याला रोजगारच पाहिजे म्हणते. अरे शेतीतच आहे ना रोजगार. शेतीविषयी तुम्ही शिक्षण घ्या आणि शेतीला पुढं कर ना. तुमचं शेतीचंही नुकसान होईल आता, कारण केमिकलची कंपनी म्हटलं तर झालं तुमचं शेतीचं नुकसान केमिकलची कंपनीच करण, पाहून घे जा. नामदेवराव पाटील, देवानंद भाऊ आणि तात्या, एवढं लक्षात ठेवा, तुमचं हर वेळेस काम आहे, चांगल्या कामात नाक खुपसता, पण याच्यात मी होऊ देणार नाही. काही झालं तरी हे गाववाले पुरे भडकून जाईन आणि मारन तुम्हाला, जर आता हा बेरोजगारीचा प्रश्न निपटवला नाही तर. समजले? हे जे आता कंपनी उरायली, हे रोजगार द्यायला उरायली, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही मधात आले तर तुम्हाला हे पुरे गाववाले मारन. आम्ही मधात कोणीच येणार नाही, सांगून राहिलो तुम्हाला. मधात पडू नका तुम्ही, हे कंपनी उभारू द्या. तुम्हाला वाटते ते करा, पण आमच्या शेतीला जर काही झालं तर आमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही. चला तात्या. देशमुख साहेब, DSP साहेब, हे पूर्ण गावाला भोगा लागन, एवढं लक्षात ठेव जा.